कविराज नाव घेताना पण बघ ना फील बघ फील गेला स्वरूप तर इथेच ठेवलं होतं मी कसं जाणार जीवा माझा फोन पाहिलात का म्हणजे कुठे गेला असेल काय आलेत का याला आता मला काय माहित अरे तुम्ही चिडचिड कशाला करताय मी तुम्हाला काहीच बोलत नाहीये मी माझं स्वतःशी मग मनातल्या मनात बोल काही कडे शोधतीये पण सापडतच नाहीये ऐका ना काय झालंय माझा फोन सापडत नाहीये आता मी काय करू काही नाही फक्त माझ्या फोनवर फोन करतात नंबर सांग तू हा अरे नंबर सांग असं म्हंटल मी नंबर सांग तुमच्या फोन मध्ये माझा नंबर सेव्ह नाहीये आता हा काय प्रश्न आहे तुझा नंबर जर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ड असता तर हा प्रश्न मी तुला विचारला असता का कमाल आहे तुम्हाला माहितीये का या पूर्ण जगात तुम्ही एकमेव असा नवरा आहात ज्याच्या फोन मध्ये बायकोचा नंबर सेव्ह नाहीये बायकोचा नंबर सेव्ह नाहीये अरे तुम्हाला माहितीये का माझे बाबा माझ्या बाबांना माझ्या आईचा फोन नंबर तोंडपाठ आहे तोंडपाठ आणि तुम्ही नाही म्हणजे मी एवढी मदत करते तुमची आणि तुमच्याकडे माझा साधा नंबर किती फोन हवाय ना तुला मग नंबर सांग ना पटकन मदत करतोय तर घे ना मला मदत नकोय तुमची मी माझी मदत करायला समर्थ आहे हा गेलीस उडत अरे हा जो पसारा करताना तुम्ही त्यामुळेच मला माझ्या वस्तू सापडत नाही हे बघा या पसारात तुम्हाला तुमच्या वस्तू सापडत असतील मला नाही इतकं महत्वाचा फोन करायचा आहे मला तुम्हाला माहित नाही माझी सगळी बडबड सुरू आहे नुसती बडबड फुकटचा टॉक टाइम असतो नंबर सांग पटकन आणि नंबर सोडून काही बोलू नकोस 98925048 पुढे मागे लागले सावकाश सांग 9 पुढे 8 बोल 9 पुढे 2 हम्म 5 स्लो आणि फास्ट त्याच्यामधलं बोल काय पण 5048 पसारीवाला कमाल आहे एवढा वेळ तुम्ही माझ्या फोनवर बसला होतात म्हणून सापडत नव्हता द्या एक मिनिट काय ग ही कॉफी कोणासाठी आणली काव्यासाठी अगदी तिला आवडते ना तशी केलीये तू काव्यासाठी कॉफी बनवलीये आई अगं घरातल्या कोणी ऐकलं नाही तर चक्करून पडतील माणसं अगं बिंडो आपल्या मिशन पासवर्ड साठी केलंय पण तू असं पुढं पुढे केलंस तर तिला संशय येईल ना उगाच नाट लावू नकोस काम होते काय करायचं ना ते मी सांगते तुला आता थोड्या वेळाने काव्या इथे येईल मग मी तिला म्हणेन काव्या ये ना बाळा बस इथे मी तुझ्यासाठी छान तुझ्या आवडीची कॉफी केलीये बस आणि हळूच तिचं लक्ष नाही हे बघून तुला खून करेल मग तू तिला एक मेसेज पाठव मग मी अगदी काव्या अगं तुला मेसेज आलेला दिसतोय बघ बरं कोणाचा आहे ती मेसेज वाचण्यासाठी तिच्या फोनचा पासवर्ड एंटर करेल कळलं मला नाही वाटत असं काहीतरी अगं कारण मी यापूर्वी तिला बरेच फॉरवर्ड मेसेजेस पाठवले होते पण त्याचा कधी रिप्लायच नाही आला मला वाटते ना तिच्याकडे माझा नंबर सेव्ह नसेल चुप्प बस ग असंच होणार आणि तिच्याकडे तुझा नंबर नसेल ना तर मी तिला असं सांगेन की अगं काव्या अननोन नंबरवरनं मेसेज आलाय ना महत्वाचा असू शकतो बघ बरं उघडून कळलं त्याची काही गॅरंटी नाही आहे मला किती अननोन नंबर वरून मेसेजेस येतात मी कधीच उघडून बघत ती बघेल हे काय काय नावाने नंबर सेव्ह केलास तू माझा असंच ते एक मिनिट पसारेवाला असंच म्हणजे द्या ना द्या कसं असंच तुझ्या आईने तुझ्या बाबांचा नंबर सुद्धा अशाच नावाने सेव्ह इकडे बस इथे आमच्या बरोबर अगं तुला आवडते ना तशी कॉफी केली मी आज बाईंना तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवली खूप भांडलो ना आपण मग म्हंटल आता जरा आपल्या नात्याला असं एक गोड वळण द्यावं म्हणून तुझ्यासाठी छान अशी गोड गोड कॉफी केली गोड पण मी तर काहीच गोड डिझर्व करत नाही असं म्हणाला होता तुम्ही या गुढी पडवायला मी फक्त कडुनिंबाचीच पानं खाल्ली पाहिजेत असं म्हणणं होतं तुमचं बघा म्हणजे ऐक ना झालं ते झालं जाऊ दे ना आई सगळं विसरलीये हो नाही विसरते आणि अगं बदललीये सुद्धा मी
म्हणून तर तुझ्यासाठी कॉफी केली ना, पी ना. काही गरज नाही. कसं आहे, मला फक्त माझ्याच हातची कॉफी आवडते. थँक्यू. काव्या, काव्या, तुझ्यासाठी एवढं केलं तर हिची मस्ती काही उतरत नाही. तिच्या कॉफीत साखरने वीज घालायला पाहिजे होतं. तरी सुद्धा काही उपयोग झाला नसता. ते पण ती आई नसतेच ती. हे असले फालतूचे प्लॅन करत. माझ्याकडे ना अजून एक plan आहे. बघ आता अजून काही प्लॅन करून येतोस. इथेच आहे ना ती आत. आपण आज जाऊया किचन मध्ये आणि ऑन द स्पॉट काय होतंय ते बघू. काव्या, तुला कप लागेल ना कॉफीसाठी? घे. मी घेतला असता. तुम्ही कशाला उगाच मदत करताय? थोडीशी मदत करते त्यात ते एवढं. काही गरज नाही. कॉफी पावडर लागेल ना कॉफी बनवायला? हे घे. काय काय झालंय? दूध गरम करायला थांबले होते मी. बाकीच्यांची पण चहा कॉफीची वेळ झालीये ना, म्हणून मग मी काय झालं? अगं पाणी, गार पाणी उपयोगच आहे ना, म्हटलं तुला गार पाणी द्यावं म्हणून. ब्लॅक कॉफी करते इथे आणि गार पाणी. खरंच सांगा काही हवं असेल तर आत्याबाई देते तुम्हाला. काय झालं? अगं नाही, मदतीसाठी थांबली होते इतकंच. मस्त इंडिपेंडेंट होतीये. आरुषीचा फोन. फोन वाजला तुझा. हे घे. रम्या, तुला माझ्या फोनला हात नको म्हणून. काय झालंय तुझं? ऐकत नाहीस तू. वाजत कट झाला फोन. हा ऋषी बोल. जॉईंट अकाउंटचा नंबर मला पाठ नाहीये. मी चेक करते आणि तुला मेसेज करते. पासवर्ड सक्सेस. 4.66. That's right, very good. Good. आता पुढे पुढे काय? लवकरच तिचा वीक पॉइंट आपल्या हाती लागेल ना. अगं पण त्यासाठी तिचा मोबाईल हवा ना. मग त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. हा मेल केलाय मी तुम्हाला, एकदा चेक करून घ्या. 1000 रुपये. पण मी सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे, कळलं? अहो रम्याताई, बहिणी कशा आहेत माहित नाही ना. त्या माझ्यावर चिडल्या तर बघ, त्या चिडल्या ना तर त्याचे वेगळे 1000 रुपये देईन मी तुला. हा तू जा बघू, काही होणार नाही. मी आहे ना, तू जा बघ. काव्या वहिनी तुमच्यासाठी ज्यूस आणला. कल्पना ताई मी कॉफी पिते ऑलरेडी. ज्यूस मला नकोय. कोणी सांगितलं मला ज्यूस हवा? ते मी स्वतःहून आणला. उन्हाळा सुरू आहे ना म्हणून. नाही, दॅट्स सो स्वीट ऑफ यू कल्पना ताई, पण मला ज्यूस नकोय. मी कॉफी पिते ना, मी ज्यूस नंतर. काव्या वहिनी, आता आणलाय तर घ्या ना. सॉरी वहिनी, ते चुकून झालं. सॉरी. ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. तुम्ही जा, मी बघते. सॉरी. हो राहू दे. तू इथे काय करतेस? आणि हा फोन काव्याचा आहे ना? हो का? इथे खाली पडला होता, मी वर ठेवत होते. उलटं बोलू नकोस रम्या. माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला मी काव्याचा फोन चेक करताना. अगं नाही, खरंच मी फक्त वर उचलून ठेवत होते. ते सांगितलेलं कळत नाही का ग? या आधी सुद्धा तुला समज दिले की माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, तरी सुद्धा तुझी मजाल गेली तिचा फोन चेक कर. तू अशी नाही ऐकणार ना? चल बाहेर चल. चल बाहेर चल. तू बाहेर. काय गोंधळ झालाय नंदिनी? आई इथे काय गोंधळ सुरू आहे हे रम्यास तुम्हाला सांगेल. फोन कुठे आहे माझा? हा, तुझा फोन माझ्याकडे आहे आणि सुखरूप आहे. पण कोणाची तरी नजर होती का? म्हणजे शेवटचा विचारते रम्या. तू बऱ्या मुलानं बोलणार आहेस की मी सांगू सगळ्यांना इथे काय झालंय ते? हे बघ, तू जरा शांतपणे बोल माझ्याशी. हा, आणि काय हे घराचं पोट कशाला केलंस? कशाची काय कामं करतेस? मी काहीही केलेलं नाहीये. खरंच तू काही केलं नाहीयेस? ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर मी सांगते सगळ्यांना. ही रम्या काव्याच्या फोन मध्ये चोरून काहीतरी करत होती. ही रम्या तुझा फोन चेक करत होती. अगं नाही काव्या, मी नाही बघितलं तुझा फोन. मी माझ्यापासून आणि माझ्या फोन पासून वॉर्निंग तुला. माझ्या फोनला हात लावायचा नाही. शकतेस का? अगं नाही, ही नंदिनी काय वाटतील ते बोलते. तू नको ऐकूस तिचं. काय नाही ऐकायचं मी तिचं? मोठी बहीण आहे ती माझी, तिचेच ऐकणार नाही. माझ्या मुलीशी या शब्दात बोलायचं नाही. आणि मला खात्री आहे की रम्याने असं काहीही केलेलं. बसू आत्या प्लीज.
आता यावेळी रम्याला वाचवण्यासाठी तुम्ही येऊच नका. रम्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोनला हात लावायची? तिने काय केलंय काय नाही हे ती स्वतः सांग. फक्त 2 मिनिटं थांबा प्लीज. बोल ना रम्या. सगळ्यात आधी तर तू मला हे सांग, तू काव्याच्या रूम मध्ये काय करत होतीस? ती काव्याची रूम नाहीये, पार्कची रूम. ती काव्या आणि तिच्या नवऱ्याची पार्कची रूम आहे. त्या रूम मध्ये तू काय करत होतीस? मी काव्याला भेटायला गेले होते तिथे. पण काव्या त्या रूम मध्ये नव्हतीच. मग तू काय करत होतीस तिथे? म्हणून मी मग हिचा फोन चेक करत होतीस. आता खोटं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस रम्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तिला काव्याचा फोन चेक करताना. काव्या, घे बघ तुझ्या फोन मध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही बघ. आता काव्या रूम मध्ये नव्हती, हे रूम मध्ये गेल्यानंतर कळलं ना मला. आईने पण बघितलं असेल. तू मला विचारत होतीस ना मी काव्याचा मोबाईल चेक केला का? काव्याचा फोन चेक. त्या काव्याचा कोणाबरोबर लफडे चालू आहे हे बघण्यासाठी, तुमच्या आई वडिलांचे संस्कार बघण्यासाठी. आल्यापासून सहन करतोय आम्ही. म्हणून माझ्या आई वडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही. त्यामुळे काव्यापासून 4 हात लांबच राहायचे.